हळद रुसली कुंकू असलं मालिकेचा आजचा भाग बघून सगळ्यांनाच भारी वाटलं असेल प्रेक्षकांनो. कारण आता बाळजाबाईच्या दुश्मनांमध्ये भर पडलेली आहे. आधीच एक कृष्णा होती आणि आता समरने तर बाळजाबाईच्या इलेक्शनच्या सर्व बॅनर्सला काळं फासलेलं आहे. तर आता या इलेक्शनच्या धावपळीतसुद्धा दुष्यंतचा रोमॅन्स टिकून आहे बरं का, तो काय कमी होत नाही. चला तर बघूया. मालिकेच्या सुरुवातीला आपण बघत आहोत दुष्यंतने बाळजाबाईचे खूप सारे बॅनर्स बनवून घेतलेले आहेत. आता बाळजाबाई दुष्यंतला म्हणते, दुष्यंत माझ्या प्रचाराच्या शुभारंभाचा नारळ तूच फोड. पण दुष्यंत म्हणतो, आई तुझ्याच हस्ते नारळ फुटला पाहिजे. बाळजाबाई म्हणते, बरं बाबा. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आज आढळराव संपूर्ण एपिसोडमध्ये कुठे दिसलेले नाहीत मित्रांनो. असो, आता बाळजाबाई नारळ फोडते आणि सगळे टाळ्या वाजवतात. आता इकडे कृष्णा बंब्याला भेटायला आलेले असते. कृष्णा बंब्याला म्हणते, बंब्या मी बाळजाबाईच्या विरोधात पुरावे गोळा करत आहे आणि मला या सगळ्यामध्ये तुझी मदत पाहिजे. आता एवढ्यातच तिथे बाळजाबाईच्या प्रचाराची रॅली आलेली असते. बंब्या कृष्णाला म्हणतो, कृष्णे मी तुला मदत करतो, तू फक्त बोल आता काय करायचं ते. कृष्णा म्हणते, बंब्या माझा जुना फोन काय बी करून सापडला पाहिजे, कारण त्यामध्ये बाळजाबाईच्या विरोधात खूप मोठा पुरावा आहे. आता एवढ्यातच तिथे एक माणूस येतो आणि कृष्णाला म्हणतो, कृष्णा गावात खूप मोठं भांडण लागलं आहे महादू आणि त्याच्या मुलाचं, तू चल लवकर, तुला तिकडं बोलावलंय. आता समर पण त्या दिशेने येत असतो. तो माधूचा मुलगा त्याला म्हणत असतो, माझा मला हक्क दे, माझं काय असेल ते मला वाटून दे, नाही तर मी सोडणार नाही तुला. एवढ्यातच आता समर तिथे येतो. समरची एंट्री दरवेळा खूप खास दाखवलेली आहे मित्रांनो. आता माधू समरकडे बघत म्हणतो, बघा बघा माझाच पोरगा मला मारतोय. समर म्हणतो, नेमका मॅटर काय आहे. आता माधूचा मुलगा समरला म्हणतो, अरे दादा ह्यो माझा बाप आहे आणि घरात माझी आई जिवंत असताना दुसऱ्या बायकोला घेऊन आलाय आणि आता मला माझ्या हक्काची जागा देणा झालाय बघ. माधव आता त्याच्या मुलाच्या अंगावर हात उचलतो. एवढ्यातच समर त्याचा गळा धरतो. आता समर म्हणतो, अरे हे तुझंच पोरगा आहे ना व, मग त्याला त्याची हक्काची जागा कशा पाय नाकारतोयस. आता एवढ्यातच तिथे कृष्णा आलेले असते. कृष्णा समरला म्हणते, सोडा त्यासनी, आणि कोण आहे तुम्ही, म्हाताऱ्या माणसावर हात उचलताना लाज वाटली नाही का. आता समोर म्हणतो, बाईसाहेब माफी असावी, पण हे म्हातारं दिसतं तसं नाही, लय बाराबोड्याचं आहे, सवतीला घरात आणून स्वतःच्या लेकाला बाहेर काढाय निघाले. कृष्णा म्हणते, पण असा गळा दाबून निर्णय नाही घेता येत, त्यासाठी गावकरी पंचायत कायदा आहे की. आता कृष्णा त्या माधुकाकांना आणि त्याच्या मुलाला घरात जायला सांगते आणि ती पण तिथून निघून जाणार. एवढ्यातच समर तिला थांबवतो. समर म्हणतो, माफ करा, आणि तो मदतीचा हात पुढे करतो. पण कृष्णा लांबूनच त्याला नमस्कार करून निघून जाते. आता समर म्हणतो, कृष्णा आपली तर ओळख व्हावीच लागल, कारण शेवटी आपलं नातं घरातलं आहे. आता समर बाळजाबाईचा फोटो घेतो आणि रागाने चुरगाळतो. इकडे आता दुष्यंत बाळजाबाईचा बॅनर बघत असतो, पण बॅनरला थोडीशी धूळ लागलेली असते. दुष्यंत लगेच कापड घेतो आणि ती धूळ पुसत असतो. एवढ्यातच आता कृष्णा त्याच्यासाठी चहा घेऊन आलेले असते. कृष्णा दुष्यंतला म्हणते, चहा घ्या दुष्यंत सरकार. दुष्यंत आता चहा घेतो, पण त्याला कृष्णा थोडीशी उदास दिसते. कृष्णा दुष्यंतला काहीच न बोलता घरात जात असते. आता दुष्यंत मुद्दाम नाटक करत म्हणतो, आय आय ग, चहा भाजला मला, केवढा गरम आहे चहा कृष्णा, सांगायचं तरी. कृष्णा म्हणते, अहो आता चहा गरमच असणार की काय, तुम्ही पण दुष्यंत सरकार एवढं कळत नाही का. दुष्यंत म्हणतो, नाही कळत मला, कळतच नाही. जर माझी बायको अशी उदास असेल ना तर मला काहीच कळत नाही. दुष्यंत कृष्णाची चेष्टा करत असतो. कृष्णा म्हणते, असं काय, चहा गरम होता ना, मग आता पिताना कसा काय भाजला नाही. दुष्यंत म्हणतो, अगं कृष्णा, आता आपण बोलण्यात वेळ गेला ना, आता थंड झालाय. दुष्यंत म्हणतो, कृष्णा ते जाऊ दे, आधी मला तू हे सांग, तू उदास का आहेस. आता कृष्णा दुष्यंतला घडलेला सगळा प्रकार सांगते, की गावात माधुकाका आणि त्याच्या मुलाची जोरात भांडणं लागली होती. दुष्यंत म्हणतो, कृष्णा आता गावातली 2 लोकं भांडली म्हणून तू का उदास होतेस, भांडू दे ना, तू ओळखतेस का तरी त्यांना, नाही ना. दुष्यंत म्हणतो, कृष्णा तुला ना सवयच लागली नेहमी इतरांचा चांगला विचार करायची. आता दुष्यंत रोमॅन्टिक झालेला असतो. दुष्यंत कधीही आणि कुठेही रोमॅन्टिक होतो हे आपल्याला माहीतच आहे. दुष्यंत आता कृष्णाच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तिला जवळ ओढतो. कृष्णाला अजून म्हणते, अहो काय करताय, सोडा मला. दुष्यंत म्हणतो, काय करतोय म्हणजे. कृष्णा म्हणते, अहो आपण घराच्या बाहेर आहे. दुष्यंत म्हणतो, मग असू दे ना बाहेर. कृष्णा म्हणते, अहो सोडा दुष्यंत सरकार, तुम्हासनी शोभत नाही. दुष्यंत म्हणतो, काय शोभत नाही, हक्काच्या बायकोला मिठीच तर मारतोय ना, मी काहीही करू शकतो माझ्या बायकोसोबत. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार अहो असं बरं नाही वाटत हो. दुष्यंत म्हणतो, काय बरं नाही वाटत कृष्णा, किती घाबरतेस ग तू. आता एवढ्यातच तिथे बाळजाबाईची रॅली आलेली असते. दुष्यंत लगेच कृष्णाला म्हणतो, कृष्णा प्लीज माझ्या आईसाठी औक्षण करशील का, ओवाळ ना तिला.
कृष्णाची खरं तर बाळजाबाईला ओवाळायची इच्छा नसते, तरी पण कृष्ण आत जाते आणि आरतीचं ताट घेऊन येते. आता बाळजाबाई तिथं येते आणि कृष्णाला टोमणा देत म्हणते, कृष्णे, मला सरपंच पदाचा गुलाल लागल्यावर पण मला अशीच ओवाळशील ना? कृष्णा म्हणते, हो ना, मी तर आतुरतेने वाट बघते त्या दिवसाची. आता 12 दिवस राहिलेत. दलपतराव म्हणतात, अहो सुनबाई, 12 दिवसांनी अर्ज भरायचा आहे, निकालाला अजून लय वेळ आहे. कृष्णा म्हणते, अहो काका, 12 दिवसात निकाल लागणार आहे, बघाच तुम्ही. आता हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. दुष्यंत म्हणतोय, कृष्णा, असं का बोलतेस ग तू? बाळजाबाई म्हणते, कृष्णे, 12 दिवसांनी निकाल लागणार म्हणजे नेमकं विचार काय आहे तुझा? काय करणार आहेस ते तरी सांग. कृष्णा म्हणते, अहो बाळजाबाई, मी कुठं काय करणार आहे? जे करायचं ते तुम्हीच केलं आहे ना. बाळजाबाईला तर थोडं टेन्शन येतं. कृष्णा म्हणते, अहो बाळजाबाई, नका टेन्शन घेऊ. तुम्ही लोकांची कामच अशी केलीत ना, त्यामुळे तुम्ही फॉर्म भरला की तुम्हीच निवडून येणार. कृष्णा बाळजाबाईला कुंकू लावते आणि ओवाळते. कृष्णा आता बाळजाबाईला पेढा देते आणि म्हणते, बाळजाबाई, हा घ्या पेढा, तुमचा BP नाही वाढणार. बाळजाबाई पेढा खाते आणि म्हणते, कृष्णे, मी पण बघतेस 12 दिवसांनी नक्की काय करते तू. इकडे आता समर त्याच्या घरी आलेला असतो. त्याची आई समरची वाट बघत बसलेली असते. ती जेवलेली नसते. समर म्हणतो, आय, तुला मी कितीदा सांगितलंय, मला यायला उशीर झाल्यावर तू जेवत जा, उगाच वाट बघत बसत जाऊ नको. आता समरची आई म्हणते, अरे माझ्या बछड्या, माझ्या बाळा, माझा तूच एक आधार आहेस. माझ्या आयुष्याची खूप मोलाची संपत्ती आहे तू, आणि तू जेवल्याशिवाय मला अन्न गोड लागेल का? समर म्हणतो, आय थांब, आता मी तुला माझ्या हातानंच भरवतो. आता दोघे पण जेवत असतात. समरची आई म्हणते, समर, अरे तू कृष्णाला भेटला का नाही? समर म्हणतो, आई, मी कृष्णाला भेटलो आणि तिला मैत्रीचा हात पण पुढं केला, पण तिनं तो नाकारला. समर म्हणतो, आई, तू काळजी करू नकोस, आज ना उद्या कृष्ण आपल्या बाजूने येणारच आणि तिला यावंच लागणार. आता समरची आई म्हणते, अरे बाळा, जे काय करायचे ते लवकर कर. माझी खूप वर्षांची तपश्चर्या आहे. त्या बाळजाची जिंदगी बर्बाद करायची आहे मला. तिला तडपडून मरताना बघायचं आहे मला. समर म्हणतो, आई, नक्कीच बघशील तिला तडपडून मरताना, आणि त्याची सुरुवात पण मी आत्ता करून आलो आहे. समर म्हणतो, आज बाळजाबाई रात्रभर झोपणार नाही याची खात्री आहे मला. आता इकडे मैनावती तिच्या मैत्रिणीसोबत फोनवर बोलत बाहेर आलेली असते. ती म्हणत असते, बाळजाबाईचं इलेक्शन झालं की आपण भेटूया. आता ती समोर अचानक बघते तर तिला धक्काच बसतो. मैनावती बघते तर बाळजाबाईच्या फोटोला काळं लागलेलं असतं. मैनावती लगेच सगळ्यांना हाका मारून बाहेर बोलवते. बाळजाबाईच्या फोटोला काळं लागलेलं बघून सगळ्यांनाच धक्का बसतो. आता एवढ्या जयकांत तिथे बाळजाबाईला हाका मारत आलेला असतो. जयकांत म्हणतो, काकी साहेब, काकी साहेब, अहो हे फोटो बघा, तुमच्या फोटोला काळं लागले, गावात समधीकडं तुमच्या फोटोला काळं लागले. उद्याच्या भागात आपण बघणार आहे, समर कृष्णाला भेटून तिच्याशी ओळख करतो. तर इकडे आमदारांनी बाळजाबाईला फोन केलेला असतो. आमदार म्हणत असतात, बाळजाबाई, नक्की काय झालं आहे तुमच्या गावात, आणि हे जर असं चालत राहिलं ना तर आम्हाला उमेदवार बदलावा लागेल. आता हे ऐकून बाळजाबाईला शॉकच बसतो. दुष्यंत म्हणतो, आई, तू काळजी करू नको, माझ्याकडे यासाठी एक उपाय आहे. तर आता इकडे समर कृष्णाला पेढा देतो. कृष्णा म्हणते, कशासाठी? समर आता त्याच्या मोबाईलमधला फोटो दाखवतो आणि म्हणतो, आज माझ्या आईचा वाढदिवस आहे. कृष्णा आता तो फोटो लगेच ओळखते आणि समरला म्हणते, मला यांना भेटायचं आहे.